Okay. Whether you can see the PPT? Yes, ma'am. Okay. We have completed the AC circuit through pure resistance. Complete झाले ना आपलं? AC circuit through pure resistance. काल घेतलं होतं ना? Yes, ma'am. Okay. Can I ask the question? What is the phase angle between the voltage and current for pure resistive circuit? 0. 0. 0. Okay. What is the value of Im? Maximum current by Ohm's law. Im it is equal to Vm upon R. Vm upon R. Okay. What is the power through pure resistive circuit? Power formula. Average power. Vrms into Irms. Capital V into I जरी सांगितलं तरी चालेल. Capital V into I म्हणजेच काय? VRMS. ओके. आता नेक्स्ट आहे आपला पॉवर ही प्युअर रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये नेहमी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह असते? Positive. Positive. पॉझिटिव्ह असते. दॅट इज इट इंडिकेट इट इज फ्लोईंग फ्रॉम सोर्स टू लोड.
सोर्स कडून तो लोड कडे जातो आहे पॉवर, ती पॉवर. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज नथिंग बट स्टिल 48 स्टुडंट्स आर ओनली प्रेझेंट. बी प्रेझेंट. लास्टच मी लेक्चरला सांगितलं होतं. Okay, now AC circuit with a pure inductance. Pure inductance. So inductance, it is nothing but it is a property of the coil. Okay, the coil will have the inductance. प्रॉपर्टी असते आहे कॉइलची. आणि आपण माहिती आहे, आपण बघितलं होतं मॅग्नेटिक सर्किट मध्ये, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एल. द कॉइल is having the inductance, that is nothing but the capital L property आहे ती कॉइलची. that is the property which will oppose the change in the current flowing through it. हे पण बघितलं होतं आपण डेफिनेशन. मग जेव्हा आपण ही व्होल्टेज प्रोव्हाइड करतो आहे, व्होल्टेजचं इक्वेशन काय, V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. वेन यू प्रोव्हाइड द व्होल्टेज थ्रू द कॉइल, व्हॉट इज हॅपनिंग, काय होत आहे, जेव्हा व्होल्टेज तुम्ही प्रोव्हाइड करता आहात, करंट फ्लो होतो आहे त्या कॉइल मधनं. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा जेव्हा whenever the current is flowing through the coil, what is happening, magnetic fields it generated. magnetic field म्हणजेच काय, magnetic flux सेटअप होतो आहे. ओके, so whenever there is a change in voltage, there is a change in current and there is a change in the flux linking with the coil. And according to the Faraday law, this change in the flux, it is nothing but produces what, EMF. प्रोड्यूस होतो आहे, लक्षात घ्या हा. आणि हा जो EMF आहे, अकॉर्डिंग टू द लेन्स लॉ, तो EMF, आपला फॉर्म्युला काय EMF चा, दॅट इज, if you know the inductance and the change in current, that formula, it is nothing but its formula is given by E, it is equal to L into di by dt. So this is the formula for what, that is EMF generated. EMF जो काय तुमचा जनरेट झालेला आहे, जेव्हा तुमचा कॉइल काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे कॉइल मध्ये. नाउ दिस EMF अकॉर्डिंग टू द लेन्स लॉ, इट ऑलवेज अपोजेस व्हॉट, द कॉज ऑफ प्रोडक्शन. मग EMF कशामुळे इथे तयार झालेला आहे, ड्यू टू द चेंज इन फ्लक्स. चेंज इन फ्लक्स कशामुळे झालेला आहे, ड्यू टू द चेंज इन करंट. चेंज इन करंट कशामुळे झालेला आहे, ड्यू टू द चेंज इन व्होल्टेज. त्यामुळे रिस्पॉन्सिबल कोण आहे EMF जनरेट करण्यासाठी, कॉज काय आहे, चेंज इन व्होल्टेज. सो दिस EMF हॅज टू अपोज व्हॉट, द व्होल्टेज. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो आहे, आपला फॉर्म्युला काय येणार आहे, नेक्स्ट पार्ट मध्ये मी सांगते आहे फॉर्म्युला काय येणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला इथे काय येणार आहे ह्याच्या अगोदर, that is this EMF has to oppose one minute. So this EMF always has to oppose what, that is nothing but capital small v. EMF काय करणार आहे, अपोज करणार आहे कुणाला, दॅट इज नथिंग बट कॉज ऑफ प्रोडक्शन. काय V आहे. मग E चा फॉर्म्युला काय आपला, दॅट इज नथिंग बट व्हॉट इज दॅट E फॉर्म्युला, आय हॅव रिटन नाउ हिअर, असं मी लिहिते, इज ऑलवेज हॅज टू अपोज द EMF. मग V चा फॉर्म्युला काय आपला, VM साइन ऑफ ओमेगा टी. आणि दुसरा काय E चा फॉर्म्युला आपला काय आहे, दॅट इज L इंटू DI बाय dt. हा तुम्हाला मिळालेला आहे, दॅट इज दिस. येते का लक्षात, बघा काय होते, मी तुम्हाला अजून एकदा सांगते. हे बघा, जेव्हा तुमचा व्होल्टेज तुम्ही देणार आहात कॉइलला, तेव्हा करंट फ्लो होणार आहे. करंट फ्लो झाला की या कॉइल मध्ये काय होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, फ्लक्स सेटअप होणार आहे. मॅग्नेटिक फील्ड ही जी आहे किंवा फ्लक्स जी आहे ही चेंज होणार आहे. का चेंज होणार आहे, देर इज अ चेंज इन व्होल्टेज. ड्यू टू द चेंज इन व्होल्टेज देर विल बी अ चेंज इन करंट अँड चेंज इन द फ्लक्स.
and whenever there is a change in the flux, EMF is produced. So what is the formula for EMF? If you know the inductance that we have seen in the self inductance जेव्हा घेतलं होतं तेव्हा तो फॉर्म्युला आपण बघितला होता. E is nothing but L into di by dt. Okay, so this is the EMF generated when through the across the coil having the inductance L. Now this EMF according to the Lenz's law always opposes the cause of production it. त्याला काय अपोज करायचं आहे? what it opposes? the cause of production. cause काय आहे? मॅग्नेटिक फ्लक्स आहे. मॅग्नेटिक फ्लक्स कशामुळे झालेला आहे? चेंजिंग करंट मुळे. आणि चेंजिंग करंट कशामुळे झालेला आहे? चेंजिंग व्होल्टेज. म्हणजे या जो काही EMF इथं तयार झालेला आहे त्याला अपोज काय करायचं आहे? या अल्टरनेटिंग व्होल्टेजला अपोज करायचं आहे. म्हणून मी काय लिहिलेलं इथे, दिस EMF हॅज टू अपोज व्हॉट? दॅट इज नथिंग बट अल्टरनेटिंग व्होल्टेज V. V चा फॉर्म्युला काय आहे? Vm sin of omega t. आणि E चा फॉर्म्युला काय आहे? L into di by dt. आलं लक्षात? Yes, ma'am. Okay, so what you will get? Vm sin of omega t, it is equal to L into di by dt. Now I want the current formula. मला हे आपण कायसाठी करतो आहे? आपल्याला करंटचा फॉर्म्युला पाहिजे म्हणून. मग इथं करंट कुठे येत आहे? दॅट इज di. मग di एका साईडला घ्या आणि बाकीचे सगळे एका साईडला घ्या. सो di आय हॅव टेकन लेफ्ट साइड अँड बाकीचे सगळे मी राईट हँड साईडला घेतले आहे. मग Vm डिवायडेड बाय L साइन ऑफ ओमेगा टी dt येणार आहे. मग इंटिग्रेट करा. जर इंटिग्रेट केलं तर डी रिमूव्ह होतोय, दॅट इज नथिंग बट आय. Vm डिवायडेड बाय L कॉन्स्टंट आहे ते बाहेर घ्या आणि इंटिग्रेट करा साइन ऑफ ओमेगा टी dt. आता साइन ऑफ ओमेगा टी चं इंटिग्रेशन काय आहे? दॅट इज मायनस कॉस ऑफ ओमेगा टी डिवायडेड बाय ओमेगा. Okay, so minus cos of omega t, how you can write in sine? So it will be sine of omega t minus pi by 2. minus आहे त्यामुळे minus pi by 2 येणार आहे. Okay, so instead of now this, आता आपल्याला मिळाले I इज इक्वल टू साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2 मिळालेले आहे. तर आता हा जो फॅक्टर आहे Vm डिवायडेड बाय ओमेगा L, जसं तुम्ही लिहिता आहात Vm डिवायडेड बाय R फॉर प्युअर रेझिस्टिव्ह इट इज इक्वल टू Im. फॉर इंडक्टिव्ह सर्किट Vm डिवायडेड बाय ओमेगा L म्हणजेच काय आहे? Im ची व्हॅल्यू आहे. Vm डिवायडेड बाय ओमेगा L म्हणजे कशाची व्हॅल्यू आहे? Im ची व्हॅल्यू आहे. सो सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू. सो Vm डिवायडेड बाय ओमेगा L इट इज नथिंग बट इट इज Im. So I it is equal to Im sin of omega t minus pi by 2. You got this equation for current. So what is the voltage equation? V is equal to Vm sin of omega t. What is the current equation you got? I is equal to Im sin of omega t minus pi by 2. Means what you can say, the current is minus आहे त्यामुळे लॅग होतो आहे. By what angle? Pi by 2. आलं का लक्षात? मायनस साइन आहे म्हणून तो लॅग होतोय, लक्षात घ्या. जर प्लस साइन असेल तर तो लीड असतो. मायनस साइन आहे म्हणजे तो काय होणार आहे? लॅग होणार आहे. आणि अँगल काय आहे इथला? दॅट इज पाय बाय 2. सो द करंट इज लॅगिंग द व्होल्टेज बाय द अँगल दॅट इज नथिंग बट पाय बाय 2. फ्रॉम इक्वेशन 1चं इक्वेशन काय? V इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. आणि करंटचं इक्वेशन तुमचं हे आलेलं आहे. सो द करंट इज लॅगिंग द व्होल्टेज बाय व्हॉट अँगल? पाय बाय 2. सो व्हॉट इज द फेज अँगल फॉर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट? प्युअर इंडक्टिव्ह सर्किटसाठी फेज अँगल तुमचा काय असतो? पाय बाय 2 असतो, लक्षात द्या. आणि करंट लॅग असतो बाय पाय बाय 2 अँगल विथ रिस्पेक्ट टू व्होल्टेज. ओके विथ दिस? Yes, ma'am. ओके. आणि त्याचे आता व्होल्टेज आणि वेवफॉर्म कसे असतील? मग इथे लिहिले मी फेज अँगल फाय इज नथिंग बट 90 और पाय बाय 2 फॉर प्युअर इंडक्टिव्ह सर्किट. करंट इज लॅगिंग बिहाइंड द व्होल्टेज बाय 90 डिग्री. आता वेवफॉर्म, हा तुमचा वेवफॉर्म, हे तुमचे वेवफॉर्म आहे. व्होल्टेजचं इक्वेशन काय? V इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. त्यामुळे तो 0 रेफरन्स पासून स्टार्ट होतो आहे. करंटचं इक्वेशन काय आहे? I इज इक्वल टू Im साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 2. म्हणजे 0 पॉईंट त्याचा नंतर सुरू होणार आहे. खरं किती अँगलनी सुरू होणार आहे? पाय बाय 2 पासून सुरू होणार आहे. सो द 0 पॉईंट मध्ये डिफरन्स काय असायला पाहिजे? करंट हा पाय बाय 2 पासून सुरू व्हायला पाहिजे. द डिफरन्स बिटवीन दिस 2 0 पॉईंट इज नथिंग बट व्हॉट? फेज अँगल दॅट इज नथिंग बट 90 डिग्री. ओके, सो द करंट इज स्टार्टिंग फ्रॉम 0. जेव्हा व्होल्टेज मॅक्झिमम असेल करंट तुमचा 0 असेल. जेव्हा करंट व्होल्टेज 0 असेल करंट तुमचा काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे.
So current is maximum. Okay. Similarly here, the voltage is maximum, current is 0. Voltage is 0, the current is maximum. आलं का लक्षात? आता काय आहे फेजर डायग्राम. फेजर डायग्राम कशी रिप्रेझेंट करणार आहात तुम्ही? फेजर डायग्राम इट इज नथिंग बट इट इज voltage is starting from 0, so it will be parallel to the x axis. रेफरन्स पासून स्टार्ट होतो आहे म्हणजे रेफरन्सला तो अँगल काय करतो आहे 0. सो voltage it is starting at what x axis, so it is parallel to the x axis because it is starting from reference. मॅग्निट्यूड काय असणार आहे? जेवढं तुमचं VM चं मॅग्निट्यूड असणार आहे तेवढं ते मॅग्निट्यूड असणार आहे. नंतर करंट काय तो लॅगिंग आहे कुठल्या अँगलनी π/2 म्हणजे करंट लॅगिंग आहे म्हणून तो एक्स ऍक्सिसच्या खाली जाणार आहे. खरं अँगल काय असणार आहे 90 डिग्री. त्यामुळे करंट विल बी परपेंडिक्युलर दॅट इज मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री विथ व्होल्टेज. खरं तो खाली एरो असणार आहे कारण की तो लॅगिंग आहे. आलं लक्षात फेजर डायग्राम? येस मॅम. आणि व्होल्टेज आणि करंट हे IRMS आहे. नेहमी फेजर डायग्राम ड्रॉ करताना RMS व्हॅल्यू म्हणजेच काय कॅपिटल V आणि करंट म्हणजे RMS व्हॅल्यू ऑफ करंट ड्रॉ करायची आहे, लिहायची आहे. नॉट VRMS किंवा IRMS लिहायचं, डायरेक्टली कॅपिटल V आणि कॅपिटल I लिहायचं आहे म्हणजेच ते इंडिकेट करते की RMS व्हॅल्यू आहेत त्याच्या. इथपर्यंत लक्षात आलेलं आहे तुमच्या? आता नेक्स्ट पार्ट जो आहे आपल्याला हा पार्ट मध्ये काय मिळालेलं आहे IM इज इक्वल टू VM डिवायडेड बाय ओमेगा L. मग हे जे ऑपोजिशन आहे ओमेगा L जसं VM डिवायडेड बाय R असतं R ऑपोजिशन टू द करंट. सो नाव हिअर ऑपोजिशन इज व्हॉट ओमेगा L. त्या ओमेगा L ला आपण काय म्हणतो आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL आणि ओमेगा L म्हणजेच काय त्याला आपण म्हणतोय XL. म्हणजे L असा नाहीये हा L कसा आहे माहितीये का L सबस्क्रिप्ट मध्ये बरं का. 1 minute wait. Where is your L? So in this part it is the XL. Okay. XL is given as it is equivalent to resistance in the resistive circuit. कारण की VM divided by R करतोय आपण it is equal to IM. आता R च्या ऐवजी आपल्याला काय मिळाले ओमेगा L आणि ओमेगा L म्हणजेच काय XL. म्हणजे ते म्हणतायत की हे जे XL आहे it is equivalent to the resistance in pure resistive circuit. The unit is what XL चं किंवा ओमेगा L चं युनिट काय आहे that is nothing but ओहम only. जसं रेझिस्टन्स आहे तसं कारण की ते ऑपोजिशन आहे आणि ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इट इज नथिंग बट इट इज द युनिट इज व्हॉट ओहम. फक्त इथं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑपोजिशन आहे दॅट इज आणि त्याचं युनिट पण ओहमच आहे. आणि ओमेगा L ओमेगाची व्हॅल्यू म्हणजेच काय 2πf × L म्हणजे XL इट इज अ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इट कॅन बी डिनोटेड ॲज व्हॉट ओमेगा L फॉर्म्युला आहे त्याचा ओमेगा म्हणजेच काय 2πfL म्हणजेच IM इट इज इक्वल टू VM डिवायडेड बाय XL. ओमेगा L च्या ऐवजी इथं काय लिहिलेलं आहे XL. आता इन्स्टंटेनियस पॉवर हा झाला तुमचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा पार्ट. आता इन्स्टंटेनियस पॉवर म्हणजे नक्की काय आहे आपण बघितलं होतं कालच. तसंच इथं काय करायचं इन्स्टंटेनियस पॉवर इन द अबाव सर्किट कॅन बी डिराइव्ड ॲज फॉलोज. स्मॉल p इट इज इक्वल टू V × I. V चा फॉर्म्युला लिहा VM साइन ऑफ ओमेगा टी. I चा फॉर्म्युला लिहा IM साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 मल्टिप्लाय करा. सो यू विल गेट आता इथं काय केलेलं आहे साइन ऑफ ओमेगा टी साइन ऑफ ओमेगा. आता इथं साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 च्या ऐवजी तो कॉस मध्ये रिप्रेझेंट करा. कॉस मध्ये रिप्रेझेंट करताना आपण काय करणार आहे कॉस ऑफ ओमेगा टी मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. जसं तुम्ही कॉस ऑफ ओमेगा टी आलं होतं तुमचं मगाशी ते तुम्ही साइन मध्ये रिप्रेझेंट केलं. आता इथं साइनचं पुन्हा कॉस मध्ये घ्या. सो साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 इट इज नथिंग बट मायनस कॉस ऑफ ओमेगा टी. So what you will get VM IM sin of omega t into cos of omega t. मग तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे sin to omega t it is nothing but what sin to omega t म्हणजेच काय साइन येतं ओमेगा टी 2 sin omega t cos of omega t. ओके मग तो 2 आहे ते डिवाइड केलेलं आहे इथं साइन ऑफ ओमेगा टी इंटू कॉस ऑफ ओमेगा टी म्हणजेच काय येणार आहे साइन टू ओमेगा टी डिवायडेड बाय 2. इथं फॉर्म्युला लक्षात आले ना कुठला यूज केलेला आहे. येस मॅम. ओके इथं साइन ओमेगा टी कॉस ऑफ ओमेगा टी आहे फक्त इथं 2 नाहीये
मग तो 2 आपण काय केलेला आहे इथं घेतलेला आहे sin 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 म्हणजे sin ओमेगा टी इंटू कॉस ऑफ ओमेगा टी आलेला आहे. मग हे झालं तुमचा मिळालेला तुम्हाला पॉवरचा फॉर्म्युला. आता इन्स्टंटेनियस पॉवर मिळालेला आहे आणि त्यामध्ये फक्त आता एकच पार्ट येतोय. कुठला पार्ट? Vm Im डिवायडेड बाय 2 इंटू साइन 2 ओमेगा टी. हा एकच पार्ट येतोय. रेजिस्टिव्ह मध्ये दोन पार्ट येतो, Vm Im डिवायडेड बाय 2 आणि Vm Im साइन कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 येत होतं. आता इथे एकच पार्ट येतो आहे Vm Im डिवायडेड बाय 2 साइन 2 ओमेगा टी आणि तो पण फ्लक्च्युएटिंग आहे. साइन आणि कॉस जेव्हा टर्म येतं तेव्हा ते फ्लक्च्युएटिंग असते. मग जेव्हा तुम्ही ॲव्हरेज पॉवर घेणार आहात, ॲव्हरेज पॉवर तुम्ही घेता आहात, ॲव्हरेज घेताना ओव्हर 1 कंप्लीट सायकल घेणार आहे आणि जेव्हा 1 कंप्लीट सायकलला तुम्ही घेता आहात तेव्हा ॲव्हरेज ओव्हर 1 कंप्लीट सायकल विल बी व्हॉट? इट विल बी 0. कशाचं? फ्लक्च्युएटिंग पार्टसाठी किंवा अल्टरनेटिंग पार्टसाठी, म्हणजे साइन कंपोनंट किंवा कॉस कंपोनंट. मग तुम्ही ॲव्हरेज जर या टर्मचं घेतलं ओव्हर 1 कंप्लीट सायकल तर तो काय असणार आहे? तुमचा पार्ट 0 असणार आहे. देअरफॉर व्हॉट यू विल गेट? डायरेक्टली यू कॅन राईट पॉवर इट इज इक्वल टू 0. लक्षात आलेलं आहे का? हे जर लक्षात येत नसेल तर हे जर मी प्युअर रेजिस्टिव्हला पण असं सांगितलं नव्हतं, मी डायरेक्टली काय केलं होतं इथं हे बघा, you can write here this instantaneous power consists of only one part and that is fluctuating. That is हे बघा इथं लिहिलेलं आहे the instantaneous power is fluctuating in nature. Fluctuating nature. So if we take average of fluctuating part over one complete cycle, it will be 0. So what will be that? आणि त्यानंतर लिहू शकता तुम्ही. सो कॅपिटल P म्हणजेच काय? कॅपिटल P घेतलेला आहे, फ्लक्च्युएटिंग पार्टचा 0 असेल, सो द पार्ट विल बी व्हॉट? 0. आलं का लक्षात? कॅपिटल P जेव्हा तुम्ही घेता आहात, इन्स्टंटेनियस P तर मिळालेला आहे आणि त्याचा एकच पार्ट आहे, आणि कॅपिटल P जेव्हा घेतो तेव्हा आपण ॲव्हरेज घेतो ओव्हर 1 कंप्लीट सायकल. जे काय तुम्हाला पार्ट मिळालेले आहेत इन्स्टंटेनियस पॉवरचे, त्याचं आपण काय करतो आहे त्या पार्टचं ओव्हर 1 कंप्लीट सायकल ॲव्हरेज घेतो. आणि इफ यू टेक द ॲव्हरेज ऑफ फ्लक्च्युएटिंग पार्ट ओव्हर 1 कंप्लीट सायकल इट विल बी व्हॉट? 0. बिकॉज कंप्लीट सायकलला पॉझिटिव्ह एरिया आणि निगेटिव्ह एरिया कॅन्सल होतो आहे अल्टरनेटिंग पार्टसाठी. फ्लक्च्युएटिंग म्हणजेच काय? अल्टरनेटिंग पार्टसाठी. सो पॉझिटिव्ह एरिया विल गेट कॅन्सल विथ निगेटिव्ह एरिया and therefore the part will be what? 0. and therefore total power P will be equal to 0 for which circuit? Purely inductive circuit. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. ओके. आता दुसरा पार्ट ह्याच्यामध्ये हे झालं हो का? इथे दिलेलं आहे आता तुम्हाला इथं हे काय हा फॉर्म्युला जरी तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही लिहू शकता. इथं काय लिहिलंय बघा, instantaneous power we can find the average power over 1 complete cycle. आणि कंप्लीट सायकल च हे काय असते? बेस लेंथ काय असते? 2 पाय. सो 1/2 पाय आणि इंटिग्रेशन करतोय आपण 0 to 2 पाय आणि इन्स्टंटेनियस पॉवर इंटिग्रेशन करायचे. इन्स्टंटेनियस पॉवरचा फॉर्म्युला काय आलेला आहे? -Vm Im डिवायडेड बाय 2. हे इन्स्टंटेनियस पॉवर ती कंप्लीट सायकलला तुम्ही काय करायचे? इंटिग्रेट करायचे. सो 1/2 पाय कंप्लीट सायकल म्हणजे बेस लेंथ किती आलेला आहे कंप्लीट सायकलचा? 0 to पाय, पाय टू 2 पाय. सो 2 पाय आलेला आहे आणि इंटिग्रेशन करायचे 0 to 2 पाय. मग तुम्ही इंटिग्रेशन केलं तर काय येणार आहे? इट विल बी 0 बिकॉज फ्लक्च्युएटिंगचं ओव्हर 1 कंप्लीट सायकल काय येते? 0 येते. डायरेक्टली 0 लिहिलं तरी चालते, डायरेक्टली इंटिग्रेट करत बसू नका. आणि नंतर ॲव्हरेज पॉवर इन अ प्युअर इंडक्टिव्ह इज 0 और इन अदर वर्ड्स पॉवर कंझ्युम बाय प्युअर इंडक्टिव्ह सर्किट इज व्हॉट? पॉवर काहीच कंझ्युम करत नाही इंडक्टिव्ह सर्किटमध्ये. ओके. मग हे कसं आपण आता हे करणार आहे? पॉवर का कंझ्युम करत नाही हे आपल्याला आता ग्राफिकली प्रूव्ह करायचं आहे. पॉवर कशी 0 असते त्याची. ओके.
कारण की व्होल्टेज तर आहे, करंट तर आहे तुम्हाला फॉर्म्युला, मग पॉवर कशी झिरो होती ते आपल्याला बघायचे. मग आता त्यासाठी ही पॉवरचा कर्व ड्रॉ केलेला आहे. कसा ड्रॉ केलेला आहे आता मी इथे तुम्हाला सांगते आहे. कसा ड्रॉ केलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगते आहे. So first what we have done here, first we have drawn omega t, and that is nothing but the voltage waveform. Okay, we have drawn this voltage waveform. आता voltage draw केलेला आहे V. करंट काय आहे, लॅगिंग आहे. बाय व्हॉट अँगल, π/2. π/2 पासून स्टार्ट होणार आहे. सो π/2 जेव्हा करंट हे असणार आहे, व्होल्टेज जेव्हा मॅक्झिमम असणार आहे, व्होल्टेज जेव्हा 0 असेल, करंट तेव्हा काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. करंट 0 असेल तर व्होल्टेज मॅक्झिमम असणार आहे. सो इन दिस वे यू आर गोइंग टू ड्रॉ द डायग्राम. दिस वे विल बी देयर. सो दिस विल बी युअर करंट वेवफॉर्म. आणि इथं पण आता हे 0 इथं पासून स्टार्ट झाले आणि पॉझिटिव्ह इन्क्रीज होते, कारण इथं तुमची सायकल असणार आहे. म्हणजे इथं तुमचा व्होल्टेज जेव्हा 0 असेल, करंट हा काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, खरं निगेटिव्ह हाफ सायकलला, निगेटिव्ह हाफ सायकलला. सो दिस यू कॅन कंटिन्यू. आता हे लक्षात घ्या, तुम्हाला पॉवर फाइंड आउट करायचंय. आता या पॉइंटला काय होते बघा, हे जे व्होल्टेज मॅक्झिमम आहे आणि करंट तुमचा काय आहे तिथं 0 आहे. आता या पॉइंटला बघा, हे जे तुमचे निगेटिव्ह पार्ट्स आहेत कशाचे, करंटचे, आणि हे तुमचे काय आहेत, पॉझिटिव्ह पार्ट्स आहेत. 0 to 90 फक्त बघायचंय. 0 to 90 अँगल घ्यायचा आहे. 0 to 90 मध्ये करंट ऑल आर नेगेटिव्ह व्हॅल्यू, आणि 0 to 90 मध्ये द व्होल्टेज ऑल आर व्हॉट, पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह इंटू नेगेटिव्ह केलं तर तुम्हाला काय मिळतं, पॉवर निगेटिव्ह. येणार आहे. मग 0 to 90 तुमची पॉवर कशी असणार आहे, दुप्पट असणार आहे. व्होल्टेज आणि करंट मल्टिप्लाय केल्यानंतर काय पण व्हॅल्यू असू दे, खरं ती व्होल्टेजची पॉझिटिव्ह असणार आहे आणि करंटची निगेटिव्ह असणार आहे. मग काय पण व्हॅल्यू जर असेल तर करंट तुमचा पॉवर काय येणार आहे, दॅट विल बी, इट विल बी निगेटिव्ह. सो दिस विल बी युअर पॉवर. हे पॉवर काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. इथनं स्टार्ट होणार आहे आणि इथं एंड होणार आहे. ही निगेटिव्ह पॉवर असणार आहे. लक्षात, दुप्पट असणार फक्त ह्याच्या, व्होल्टेज आणि करंटच्या दुप्पट असणार आहे, कारण की मल्टिप्लाय करतोय V इंटू आय. मग V समजा 3 असेल आणि करंट काय असणार आहे, समजा 2 असेल, 3 इंटू 2 काय असणार आहे, 6. सो -6 विल बी देयर. सिमिलरली यू कॅन मल्टिप्लाय ऑल दॅट फॅक्टर्स. सिमिलरली आता π2 दुसरा काय आहे, π/2 टू पाय घ्या, म्हणजे या पॉइंट पर्यंत 90 घ्यायचा आहे. π/2 टू पाय घेतलं तर आता तुम्ही दोन्हीकडे बघा काय येते. करंट या ह्याला काय आहे, पॉझिटिव्ह आहे, आणि व्होल्टेज पण काय आहे, पॉझिटिव्ह आहे, फक्त ते डिक्रीजिंग आहे. पॉझिटिव्ह आहे, एक्स ऍक्सिसच्या वरती आहे दोन्ही पण. इथं दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे. दोन्ही पण पॉझिटिव्ह असेल तर तुमचा पॉवर काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. सो पॉझिटिव्ह इट विल बी पण दुप्पट येणार आहे. सो इट विल बी इन दिस वे. ओके, सो दिस विल बी द पॉवर वेवफॉर्म. आता इथं 0 to again next 90 degree, 90 to pi to next 90 degree. When you take pi to next 90 degree, what will happen? Now here the voltage is negative but the current is positive. करंट आणि व्होल्टेज काय आहे, एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. त्यामुळे पॉवर तुमची काय येणार आहे या स्टेजला, दॅट विल बी, इट विल बी निगेटिव्ह. Similarly this part, it will be again, both will be what, negative. Both negative असेल, negative it will be what, positive. So in this way, see here it is shown, in this way this will be your power curve for 0 to 90, 90 to pi, pi to again 90, and again this will be what, your next 90 degree. मग हा झाला तुमचा कशाचा कर्व, दॅट इज नथिंग बट द पॉवर कर्व. म्हणजे काय होतं ह्या लक्षात घ्या, जर तुम्ही इथे बघितलं की हा जो निगेटिव्ह एरिया आहे तो कॅन्सल होतो या पॉझिटिव्ह एरियाला. हा जो निगेटिव्ह एरिया आहे हा कॅन्सल होतो या पॉझिटिव्ह एरियाला. त्यामुळे ऍव्हरेज ओव्हर वन सायकल, complete cycle, average over one complete cycle will be what, negative area will get cancelled with what, positive area, and therefore the power it is equal to what, 0. आलं का लक्षात? गर्ल्स बॉयज लक्षात आलेलं आहे का? येस मॅम.
ओके, हे झालं तुमचा पॉवरचा कर्व. पॉवरचा कर्व महत्वाचा आहे. आता तुम्हाला कर्व तो विचारणार तर नाही MCQ मध्ये, फक्त इथे लक्षात काय ठेवायचं आहे की सी voltage, current and power waveform for purely inductive circuit is shown in the figure. As seen in the power waveform, the instantaneous power is alternately positive and negative. म्हणजे पॉवर ही काय आहे, प्रत्येक 90 डिग्रीला बघायचंय. पहिल्या 90 डिग्रीला निगेटिव्ह आहे, नेक्स्ट 90 डिग्रीला पॉझिटिव्ह आहे. म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे येते. निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह. वेन द पॉवर ह्याच्या वेळेस जेव्हा पॉझिटिव्ह असते आहे तेव्हा काय होत आहे, पॉवर कुठनं फ्लो होते आपण बघितले प्युअर इंडक्टिव्ह मध्ये रेझिस्टिव्ह मध्ये. पॉवर जेव्हा पॉझिटिव्ह असेल ती सोर्स कडून लोड कडे जाणार आहे, आणि जेव्हा ती निगेटिव्ह असेल तेव्हा ती कुठनं जाणार आहे, इंडक्टर कडून सोर्स कडे जाणार आहे. आपला आता सोर्स काय इथं, दिस इज द सोर्स अँड दिस इज द इंडक्टर. जेव्हा पॉझिटिव्ह पॉवर असेल तेव्हा सोर्स कडून तो इंडक्टरला जाणार, निगेटिव्ह पॉवर असेल तेव्हा इंडक्टर कडून सोर्स कडे जाणार. इंडक्टर करून सोर्स कडे पॉझिटिव्ह पॉवर जेवढी तुमची सोर्स कडून लोड कडे जाते आहे, दॅट इज एल कडे जाते आहे, तेवढीच पॉवर निगेटिव्ह पॉवर काय होती आहे, दोन्ही पण इक्वल आहेत. अँड देअरफॉर तेवढीच पॉवर ती रिटर्न पण होती आहे. आणि त्यामुळे आपलं टोटल पॉवर, ॲव्हरेज पॉवर इन द सर्किट इट इज इक्वल टू व्हॉट, 0. Power just flow between source and inductor, but the inductor does not consume any power. ती फक्त फ्लो होती आहे, एकदा इंडक्टर कडे जाते, इंडक्टरवरून पुन्हा सोर्स कडे येते. इंडक्टर स्वतः काय त्याची पॉवर कंझ्युम करत नाही. त्यामुळे पॉवर व्हॉट एव्हर थ्रू द प्युअर इंडक्टिव्ह सर्किट इज आहे, कंझ्युम जी काय आहे ती होत नाहीये इंडक्टर मध्ये. मग त्यामुळे ती पॉवर काय आहे, 0 आहे. आलं का लक्षात? ओके विथ दिस? येस मॅम. ओके. आता यामध्ये MCQ काय येणार आहे तुम्हाला, मी अगोदरच सांगितलं होतं MCQ काय येतात. फेज अँगल बिटवीन प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट फॉर व्होल्टेज अँड करंट. व्हॉट इज द फेज अँगल? फेज अँगल काय आहे, π/2 आहे, लक्षात घ्या. ओके. करंट इक्वेशन, व्हॉट इज द करंट इक्वेशन? करंट इज डॅश विथ व्होल्टेज फॉर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट बाय π/2. Current is lagging or leading? Lagging. Lagging the voltage by angle what, π/2. Lagging आहे leading आहे ते विचारते. नंतर power consumed in the circuit, which circuit, purely inductive circuit, it is what, 0. power consumed is 0. ओके, आलं का लक्षात? हे झाले तुमचे MCQ जे तुम्हाला विचारू शकतात. आणि एक्सेल म्हणजे काय आहे फॉर्म्युला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इट इज डिनोटेड बाय व्हॉट, दॅट इज नथिंग बट एक्सेल. आणि एक्सेलचा फॉर्म्युला, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच काय, एक्सेल आहे. आणि एक्सेलचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा एल. आणि ओमेगा म्हणजेच काय, 2πfl. म्हणजे ते म्हणू शकतात इंडक्टिव्ह रिॲक्टन्स इट इज डिनोटेड बाय व्हॉट, ओमेगा एल, एक्सेल, 2πfl, or all of the above. What will be the answer? All of the above. Okay. लक्षात आलेलं आहे का? It is denoted by Yes, XL ma'am. also, it is denoted by omega L also, and it is denoted by 2πfl also. Same. So these are the form MCQ which is asked in the exam. Next inductive reactance झालं, average power झालं, आणि waveform झालं. Now the AC circuit. लक्षात आलेलं आहे का अजून एकदा सांगू? येस मॅम. येस मॅम सांगू का पुढे जाऊ? लक्षात आले. आलं का लक्षात? लक्षात आलंय मॅम. हा, समजलंय. समजलंय. सिंपल आहे. आणि आता तेच आपल्याला फॉलो करायचं आहे कॅपॅसिटिव्ह सर्किटला. AC circuit with pure capacitive circuit. So now in the pure capacitive circuit there will be a capacitor. Capacitor it is nothing but it is a parallel plates. Two parallel plates will be there having the capacitance that is C. Having the capacitance that is nothing but C. Now voltage is given, alternating voltage V is equal to Vm sin of omega t. Due to this the current will flow. And now what is happening, see here now, Q charge. जेव्हा तुमचा करंट हा फ्लो होणार आहे, जेव्हा तुमचा हा करंट ह्याच्यामधनं फ्लो होणार आहे,
त्यावेळेस काय होणार आहे, कॅपॅसिटर विल स्टार्ट चार्जिंग. कॅपॅसिटर काय होणार आहे, स्टार्ट चार्जिंग. करंट त्याला मिळालं की तो स्टार्ट करणार आहे चार्जिंगला. सो द चार्ज ऑन द कॅपॅसिटर, what is the formula for charge on the capacitor? Charge on the capacitor, it is given by C into V. That is, C is the capacitance of the capacitor and V is nothing but the alternating voltage. It depends upon the voltage as well as it depends upon the capacitance of the capacitor. म्हणजेच जेव्हा तुम्ही voltage provide करणार आहात, current flow होणार आहे, and due to the current the capacitor will start charging and the charge on the capacitor it is given by Q, it is equal to C into V. That is Q, it is equal to C. V म्हणजेच काय आहे, Vm sin of omega dt according to the first formula. Now you know charge म्हणजेच काय आहे. What is charge? Charge divided by time, dq divided by, if you take the derivative of charge with respect to time, what you will get? You will get the current I. आता इथे करंट नाहीये, लक्षात घ्या. Q इज इक्वल टू सी व्ही एम आणि आपल्याला करंटचा फॉर्म्युला पाहिजे, कारण तुम्हाला चार्ज माहिती आहे. चार्ज डिवायडेड बाय टाइम, डेरिव्हेटिव्ह ऑफ चार्ज डिवायडेड बाय टाइम, dq डिवायडेड बाय टाइम, इट इज नथिंग बट इट इज द करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, it is nothing but it is called as the current. So dq divided by dt, it is nothing but what? Current. So now current it is equal to, take the derivative of q with respect to t, and q म्हणजेच काय, c vm sin of omega t. So put this value. So c vm and sin of omega t चा डेरिव्हेटिव्ह घ्या, त्यामुळे काय असणार आहे, ओमेगा cos of omega t. आता इथं पॉझिटिव्ह कॉस ऑफ ओमेगा टी, मग अशी निगेटिव्ह आलं होतं, आता इथं पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपला साइन मध्ये काय येणार आहे, साइन ओमेगा टी प्लस पाय बाय 2 येणार आहे. ओके, सो ओमेगा सी व्ही एम साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. अँड नाव यू आर गोइंग टू रिप्लेस दिस ओमेगा सी इंटू व्ही एम. ओमेगा सी इंटू व्ही एम म्हणजे आता इंडक्टिव्हला काय आलं होतं, व्ही एम डिवायडेड बाय ओमेगा आला होता, आता व्ही एम इंटू ओमेगा सी आहे. Vm into omega c, it is nothing but it is called as what, Im. Vm into omega c, it is nothing but it is called as what, Im. So I is nothing but if you replace it, you will get Im. So I is equal to Im sin of omega t plus pi by 2. This is the second equation. If you compare the first of voltage equation and the second equation, what you will get, current is plus आहे, leading the voltage by what angle, पाय बाय 2. आता आपल्याला हे करंटचा वेव्हफॉर्म काढायचा आहे आणि व्होल्टेजचा वेव्हफॉर्म काढायचे आहे. सो द करंट इज स्टार्टिंग फ्रॉम 0 बिकॉज V इज इक्वल टू Vm साइन ऑफ ओमेगा टी. दिस इज द फॉर्म्युला, दिस इज द इक्वेशन. नेहमी हे वेव्हफॉर्म काढताना इक्वेशन लिहून घ्या. So V is equal to Vm sin of omega t. This is the equation for voltage. So it will start from 0. But now the current is what? Current is starting earlier plus by what angle, pi by 2. So the current is starting earlier means it will be what, its 0 point has started already, and the angle, it is nothing but it is what, pi by 2. The angle is what, pi by 2 means जेव्हा तुमचा voltage हा 0 असणार आहे, करंट ऑलरेडी मॅक्झिमम पॉइंटला आहे, करंट ऑलरेडी स्टार्ट आहे, त्याचा 0 पॉईंट अगोदर आहे, त्यामध्ये अँगल किती आहे, या व्होल्टेज आणि करंट मध्ये पाय बाय 2 अँगल आहे. जेव्हा व्होल्टेज तुमचे 0 असते तेव्हा करंट मॅक्झिमम असतो स्टार्टिंगलाच, करंट 0 असेल तेव्हा व्होल्टेज काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे. इन दिस वे, इन द सेम पार्ट. बट रेफरन्स जेव्हा व्होल्टेज 0 असेल तेव्हा करंट तुमचा काय असणार आहे, पॉझिटिव्ह मॅक्झिमम असणार आहे. So that is nothing but the current has already started before the voltage. So the current is leading the voltage by pi by 2. Okay, clear with this? And phasor diagram. Phasor diagram. Voltage हे काय, reference x 0 पासून स्टार्ट आहे, त्यामुळे parallel to x axis असणार आहे, capital V. But the current is leading. Leading म्हणजे काय, above x axis by what angle? That is phase angle 90 degree. That is current is leading. आलं का लक्षात हे वेव्हफॉर्म आणि करंट, phasor diagram? Yes, ma'am. हे डेरिवेशन लक्षात आलं ना. चार्ज काय आहे, Q इज इक्वल टू सी व्ही. करंट प्रोव्हाइड केलं तर चार्ज मिळतोय तुम्हाला, कॅपॅसिटर चार्ज होतोय, आणि चार्जचा फॉर्म्युला Q इज इक्वल टू सी व्ही. हा पण MCQ मध्ये विचारलेला आहे, फॉर्म्युला ऑफ चार्ज ऑन द कॅपॅसिटर. Q इज इक्वल टू सी इंटू व्ही. Q इज इक्वल टू सी इंटू व्ही म्हणजे Vm साइन ऑफ ओमेगा टी. आता तुम्हाला माहिती आहे चार्ज म्हणजेच काय, रेट ऑफ फ्लो, रेट ऑफ चार्ज
rate of dq divided by dt, charge with respect to time, it is nothing but it is called as the current. So it will be dq divided by dt is equal to I. मग I म्हणजेच काय आहे, टेक द डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी. सो सी व्ही एम यू आर गोइंग टू टेक इट आउटसाइड. साइन ऑफ ओमेगा टी म्हणजेच काय, ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी. नाउ cos of omega t you are going to write in terms of sine, so sin of omega t plus pi by 2. आणि नंतर काय करायचंय, ओमेगा सी इंटू व्ही एम म्हणजेच काय आहे, दॅट इज आय एम. So you will get I is equal to Im sin of omega t plus pi by 2. This is the second equation. मग हे जर दोन तुम्ही काय केलेले आहे, कम्पेअर केले तर I हे काय आहे, लीडिंग आहे बाय अँगल pi by 2. And according to that draw the waveform and the phasor diagram. As it is leading, so it will be above axis by the angle that is 90 degree. So current is leading the voltage by 90 degree. आणि इथं voltage reference पासून स्टार्ट होतोय, current already has started, so it will be pi by 2 angle. जेव्हा voltage at the start 0 असतो तेव्हा current तुमचा maximum असतो. आलं का लक्षात? Yes, ma'am. आता नेक्स्ट पार्ट जो आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. जसं तिथे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स होतं, आता इथं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे विच इज डिनोटेड बाय व्हॉट, एक्सी. आता इथे एक्सेल कसं लिहिलेलं आहे, मी इथं आता तुम्हाला रिप्लेस करते. सो हियर इट इज xc is equal to 1 upon omega c, it is equal to 1 upon 2 pi fc. ओके, xc म्हणजे काय, तिथे xl is equal to काय होतं, डायरेक्ट ओमेगा एल होतं. आता इथं xc is equal to 1 upon omega c, लक्षात घ्या 1 upon omega c and that is 1 upon 2 pi fc. xc असेल तेव्हा डिनॉमिनेटरला जाणार आहे आणि एक्सेल असेल तेव्हा न्यूमरेटरला, ओमेगा सी ओमेगा एल. ओके, आणि नंतर मग आय एम इज इक्वल टू व्ही एम डिवायडेड बाय, इथं काय येत होतं आपलं ओमेगा सी येत होतं, तसं ओमेगा सीच्या वेळी तिथं काय लिहिलेलं आहे त्यांनी, एक्सी लिहिलेलं आहे. सो दॅट इज द कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, दॅट इज एक्सी फॉर्म्युला. दे कॅन बी आस्क्ड फॉर द एमसीक्यू. व्हॉट इज कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, एक्सी इज इक्वल टू 1 अपॉन ओमेगा सी और 1 अपॉन 2 पाय एफ सी, बोथ आर करेक्ट. सो दॅट इज अबाउट द, आणि त्याचं युनिट काय आहे, युनिट पण विचारले बरं का, एक्सी आणि एक्सेलचं युनिट काय आहे, दॅट इज नथिंग बट ओहम. ओके, हिअर इट इज रिटन. Next, instantaneous power. Instantaneous power in the above circuit can be derived as follows. Small p, it is equal to v into I, vm sin of omega t into im sin of omega t plus pi by 2. आता हे साइन जो पार्ट आहे प्लस पाय बाय 2 तो कॉस मध्ये घ्या. सो कॉस ऑफ ओमेगा टी मिळालेला आहे आणि साइन ओमेगा टी इंटू कॉस ऑफ ओमेगा टी म्हणजेच काय येते, साइन 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2. Now this power, instantaneous power, have the fluctuating part only, and if we take the average over one complete cycle, it will be what? It will be 0. So power consumed, it is equal to 0 in the capacitive circuit also. And average power in purely capacitive circuit is 0, or in other word the power consumed by pure capacitance is also 0. आणि आता हे व्होल्टेज, व्होल्टेज आणि करंट वेवफॉर्म. हे तुमचं व्होल्टेज आहे वेवफॉर्म आणि ही करंटची वेवफॉर्म. व्होल्टेज जेव्हा इनिशियली स्टार्ट 0 असतो तेव्हा करंट तुमचा काय असतो, मॅक्झिमम असतो. आता जर तुम्ही बघितलं 0 to 90, 90 पार्ट्स बघायचे, 0 to 90 जर बघितलं तर करंट पण काय आहे, डिक्रीजिंग मध्ये आहे. खरं तो अबव एक्स एक्सिस आहे, म्हणजे पॉझिटिव्ह पार्ट्स असणार आहेत त्याचे सगळे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज, आणि व्होल्टेज पण पॉझिटिव्ह आहे. मग पॉझिटिव्ह मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला पॉवर काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे 90 डिग्री पर्यंत. नंतर नेक्स्ट 90 पाय बाय 2 टू पाय बघितलं तर व्होल्टेज तुमचं काय आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यूज आहे, अबाव एक्स एक्सिस आहे, आणि करंट तुमचे काय आहेत, निगेटिव्ह. सो पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह फॉर 90 डिग्री इट विल बी व्हॉट, दॅट इज निगेटिव्ह. पॉझिटिव्ह इंटू निगेटिव्ह इज निगेटिव्ह. नेक्स्ट पाय बाय 2, पाय प्लस 3 पाय बाय 2, सो इट विल बी व्हॉट, इट विल बी करंट अँड व्होल्टेज बोथ आर निगेटिव्ह. एक्स एक्सिसच्या वरती काहीच नाहीये 90 डिग्रीला, वरती बघायचे, खाली खाली करंट आणि व्होल्टेज दोन्ही पण व्हॅल्यूज आहे. दोन्ही पण निगेटिव्ह असेल तर पॉवर काय असणार आहे तुमची, पॉझिटिव्ह. तर मग हे झालं तुमचं काय आहे, पॉवर. नेगेटिव्ह एरिया अँड पॉझिटिव्ह एरिया विल गेट कॅन्सल ओव्हर वन कम्प्लीट सायकल.
कंप्लीट सायकलला जर तुम्ही गेला तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एरिया कंप्लीट सायकलला कॅन्सल होतो आहे आणि देअरफॉर पॉवर कंझ्युम इन प्युअरली इन कॅपॅसिटिव्ह सर्किट इज व्हॉट 0. द पॉवर जेव्हा पॉझिटिव्ह असेल पॉवर फ्लो होणार आहे सोर्सकडून कॅपॅसिटिव्हकडे, पॉवर जेव्हा निगेटिव्ह असेल तेव्हा पॉवर फ्लो होणार आहे कॅपॅसिटिव्हकडून लोडकडे, कॅपॅसिटरकडून लोडकडे. त्यामुळे पॉवर नुसती एकदा ती सोर्सकडून लोडकडे जाते, लोडकडून सोर्सकडे येते, ती डायरेक्टली त्या कॅपॅसिटिव्हमध्ये कंझ्युम होत नाही. कंझ्युम पॉवर इज नथिंग बट इट इज 0. ओके विथ दिस? Yes, ma'am. ओके, सो दिस इज अबाउट द प्युअर इंडक्टिव्ह अँड प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट. सोपा आहे. आणि तुम्हाला सांगितलेले जसे इंडक्टिव्ह पार्टला विचारतील एमसीक्यू तसेच ते कॅपॅसिटिव्ह पार्टला पण विचारू शकतात. And now the next part, that is RL circuit. RL series circuit. का पहिले प्रॉब्लेम घेऊ मी तुमचे ह्याच्यावरती बेस? प्रॉब्लेम घेऊ का 2-3? Yes, ma'am. कारण की पूर्ण थेरी होते. मग आपण उद्याच्याला RL आणि RL आहे, RC आहे, त्यात भरपूर पार्ट आहेत. RC पार्ट आहे दुसरा. ओके, आपण हे काय आता संपणार पण नाही, 10 मिनिटं राहिलेत, एक प्रॉब्लेम तर होईल. ओके, नाही हो अजून. Okay, I will give the problem now. First write down the formulae what are we are going to use. एकदा फॉर्म्युले हे तुमचे पाठ झाले की तुम्हाला एमसीक्यू पण येणार आहे 100%. फॉर्म्युले लक्षात यायला पाहिजेत, फक्त येतात लक्षात, ते काय नाही. प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट साठी फॉर्म्युले आजचा आपण 10 मिनिटात फॉर्म्युले घेऊया, कारण की फॉर्म्युले आहेत भरपूर. तर बघा ए पार्टला पहिला आपण जो बघितला आहे तो कुठला बघितलेला आहे? दिस इज द फॉर्म्युला अँड डिपेंडिंग अपॉन दॅट वी विल टेक द हे. तर ए पार्टला मी काय बघितला होता? फर्स्ट पार्ट फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. काय येत होतं हे पार्टला प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट मध्ये? दॅट इज व्ही डिवायडेड बाय आय इट इज इक्वल टू व्हॉट? आर. किंवा आपण म्हणू शकतो आहे व्ही एम डिवायडेड बाय आय एम. तुमचं काय येत होतं? आर येत होतं. आलं का लक्षात? हे आपण बघितले व्ही एम डिवायडेड बाय आर, व्ही एम डिवायडेड बाय आर इट इज इक्वल टू आय एम लिहिलं होतं. तसंच व्ही एम डिवायडेड बाय आय एम ऑपोजिशन काय आहे तिथं? व्ही एम डिवायडेड बाय आय एम इट इज इक्वल टू रेजिस्टिव्ह, कारण की तो रेजिस्टिव्ह सर्किट आहे. दिस इज द फर्स्ट फॉर्म्युला. नेक्स्ट त्यामध्ये व्ही एम आणि आय एमच्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. काय येते? व्ही एम इज नथिंग बट Vm divided by root 2 it is nothing but it is called as a VRMS. म्हणजे VRMS ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असायला पाहिजे. आणि IRMS म्हणजेच काय? Im divided by root 2 is nothing but IRMS. ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके, आता VRMS म्हणजेच कॅपिटल व्ही आणि IRMS म्हणजेच कॅपिटल आय. नंतर आता दुसरा फॉर्म्युला जो आहे पॉवरचा फॉर्म्युला. पॉवर काय असते प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किटसाठी? V इंटू आय आणि युनिट काय आहे? वॅट. तिसरा जो हे झालं 2 फॉर्म्युले ह्याच्यामध्ये. फेज अँगल काय असतो? फेज अँगल Zero. फॉर प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट इज 0. अँड करंट आणि व्होल्टेजचं इक्वेशन काय असणार आहे? दॅट ऑल्सो यू कॅन राईट. फेज अँगल इज 0, करंट इज इन फेज विथ व्होल्टेज. करंट आणि व्होल्टेजचं इक्वेशन सेम असणार आहे, लक्षात घ्या. ते मी आता इक्वेशन इथे लिहू शकते. I इज इक्वल टू आय एम साइन ऑफ ओमेगा टी
आणि व्होल्टेजचं इक्वेशन V इज इक्वल टू VM साइन ऑफ ओमेगा टी. तसंच आता हे 4 फॉर्म्युले जे आहेत तसेच आपल्याला बी पार्टसाठी लिहायचे आहेत. कुठला आहे? प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. इंडक्टिव्ह सर्किट. आता प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट मध्ये पहिला कसा येणार आहे? VM डिवायडेड बाय IM और V डिवायडेड बाय I इट इज इक्वल टू व्हॉट? इट विल बी देअर. काय येणार आहे? ऑपोजिशन काय आहे? इथं रेझिस्टिव्ह आहे तर इंडक्टिव्ह साठी ऑपोजिशन काय आहे? ओमेगा एल. एक्सेल. एक्सेल पहिलं नंतर ओमेगा एल. ओके, एक्सेल आहे इथं फक्त एक्सेलच लिहूया. नंतर मग सेकंड फॉर्म्युला आपण एक्सेल लिहूया. एक्सेल म्हणजेच काय आहे? 2 पाय एफ इंटू एल म्हणजेच इथं ओमेगा एल. तिसरा जो पार्ट आहे इथं ते काय आहे? पॉवरचा पॉवर कंझ्युम इज 0. फोर्थ काय आहे? आता इथं काय घेतलं होतं? पॉवर कंझ्युम फेज अँगल. फेज अँगल इज 90 डिग्री. करंट इज leading voltage by 90. So what will be the equation? Voltage is equal to Vm sin of omega t and current equation is Im sin of omega t. T minus pi by 2. करंट लॅग होते, सॉरी, लॅग बाय पाय बाय 2. ओके, नंतर असाच प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट झालेला आहे तसंच प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट होती लिहा. हा झाला थर्ड सी पार्ट, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. आणि हे जे फॉर्म्युले पार्ट झाले की तुमचे ते MCQ पण तुम्हाला त्याचंच असणार आहे, दुसरं काही नसणार आहे. IM इज इक्वल टू V डिवायडेड बाय I इट इज इक्वल टू व्हॉट इज दॅट? XC. आणि हा झाला पहिला. आणि XC म्हणजेच काय? 1 अपॉन ओमेगा C किंवा 1 अपॉन 2 पाय F इंटू C. नंतर थर्ड पार्ट काय आहे? पॉवर 0 असते. आणि फोर्थ पार्ट फाय इट इज इक्वल टू 90 डिग्री. करंट लीड व्होल्टेज बाय 90 डिग्री. करंटचा फॉर्म्युला V इज इक्वल टू VM साइन व्होल्टेज आणि करंटचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू IM साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ओके विथ दिस? हे सगळे फॉर्म्युले लिहायचे आहेत एका पानावर and then we will solve the problem after that. But now the time is over. We will take for next lecture. आलं का लक्षात? येस मॅम. ओके, आतापर्यंत सगळं क्लिअर झालेलं AC सर्किटचं? काही डिफिकल्टी आहे का? आणि आता मी तुम्हाला म्हटले होते PPT शेअर करते. ही जी PPT आहे त्यात प्रॉब्लेम पण असतील, तुमचे फॉर्म्युले पण आहे. हीच PPT मी आता शेअर करते. असाइनमेंट क्वेश्चन मॅम. असाइनमेंट क्वेश्चन कशासाठी? सेकंड चॅप्टर. दिले की परवा दिवशी. अजून एकदा आता मी तेव्हा असाइनमेंट ओपन केली होती आणि असेच दिले होते. तुम्ही तुमच्या मित्रांना बोला की कुठले कुठले क्वेश्चन दिले होते. मी असेच एकाने ओपन करून असेच टिकमार्क करून क्वेश्चन दिले होते. हो, बर, ओके. तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा. थेअरी पार्ट मला वाटते मी काय घेतलं होतं, डेफिनेशन दिले होते. MMF रिलक्टन्स हे काय आहे म्हणून. आणि सेकंड पार्ट मध्ये कंपॅरिझन मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक सर्किट कंपॅरिझन सेकंड पार्ट होता. थर्ड पार्ट मध्ये अजून 2-3 क्वेश्चन दिले होते. लास्ट पार्ट मला आठवते EMF इक्वेशन ऑफ द ट्रान्सफॉर्मर होतं. 5 क्वेश्चन दिले होते थेरी पार्टचे आणि राहिलेले प्रॉब्लेम्स. ते राहिलेले प्रॉब्लेम्स आता ते तुम्ही टिकमार्क जे केलेले आहेत ते आता मी काही ते टिकमार्क केले नाही, सगळे होते त्यामुळे मी डायरेक्टली तसं देऊन टाकलं. ओके. हीच PPT आहे, मी तुम्हाला शेअर करते. लक्षात आलेलं का? यात सगळे जे प्रॉब्लेम्स पण आहेत हे प्रॉब्लेम घेतलेले पण आहेत. तुम्हाला गुणाला पाहिजे असतील तर ते प्रॉब्लेम जे अब्सेंट होतील ते प्रॉब्लेम पण यात येतील. आलं का लक्षात? ओके. खरं कुठंपर्यंत AC सर्किट थ्रू प्युअर इंडक्टिव्ह पर्यंतच. आपण आता काय घेतलं? कॅपॅसिटिव्ह पर्यंतच बघा. बाकीचे जे आहे ना त्यात अजून एडिशन असणार आहे. ते मी पुन्हा एकदा PPT ती मग पूर्ण ती डिलीट करून पुन्हा एकदा नवीन लिंक पाठवते.
हे पूर्ण माझा चॅप्टर झाला की पुन्हा एकदा लिंक पाठवते. आता एक तात्पुरती तुम्हाला अभ्यासासाठी एक लिंक पाठवते. त्यात अर्ध एडिशन झालेलं आहे आणि पूर्ण एडिशन झाल्यानंतर पूर्ण चॅप्टरची लिंक पाठवते. ओके. We will stop here. Presenting. Still absentच राहतात तुमचे बाबा. बीचे एफचे तरी प्रेझेंट असतात 66 71 स्टुडंट पैकी 66 असतात आणि 66 स्टुडंट पर्यंत 10 absent आहेत. ओके 01 प्रेझेंट. कोण कोण absent आहे सांगा मला आता. 02 03 04 05 06 7 8 9 10 आहे प्रेझेंट. आहे 11 12 13 14 15 16 17 18 18 is present. Absent. Okay, wait 1 minute. I will write the present first of all. 18. Next 20. 21 absent आहे का? 21 आहे का? 24. Okay. 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. 39 आहे का? नाही. 40 आहे का? 40 आहे का? Absent. 41 Roll number 4 is present. प्रेझेंट आहे. 41 42 43 44 44